श्री स्वामी समर्थ. नकळत तुझ्या समोर असा क्षण येईल, ज्याची तू आशा सोडली होतीस ते सर्व स्वप्ने खरी होतील. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी, त्याला अभिमान कशासाठी? असता आशीर्वाद स्वामींचा पाठी, मग व्यर्थ चिंता कशासाठी? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो, स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या आयुष्यातील काही निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन. स्वामींचा आपल्या भक्तांसाठी संदेश, संकेत किंवा आशीर्वाद असू शकतात. सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून समोर दिलेल्या 2 पर्यायांपैकी एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी तुम्हाला काही संदेश किंवा काही संकेत देत आहेत का. इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील प्रथम पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही केवळ 2 मिनिट आमचे बोलणे ऐका आणि श्रद्धा ठेवा. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जोपर्यंत हा ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत प्रत्येक संकट ही केवळ तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे. भिवू नका माझ्या बाळांनो, मीच तुमच्या जीवनाचा भक्कम आणि कधीही न ढळणारा आधार आहे. कधीही जर अशी वेळ आलीच की तुम्हाला असे वाटेल की आता सर्व काही संपलेले आहे, तर तो तुमचा भ्रम असेल. कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन जीवनाची सुरुवात करण्यास नेहमीच तयार आहोत. तुम्ही केलेल्या भगवंताच्या, तुमच्या स्वामींच्या सेवेमुळे लवकरच तुमचा शुभकाळ सुरू होत आहे आणि तुमच्या डोळ्यात येणारे आनंदाश्रू हे आमच्या आशीर्वादांचे प्रतीक असणार आहे. प्रत्येक दुःखद प्रसंगातून स्थैर्याने चालण्याचे शिक्षण आम्ही तुम्हाला देतो आणि जीवन प्रवासाची नवीन दिशा दाखवतो. आमच्या भक्तांना जर आम्ही काही उत्तम देणार असू तर त्याची सुरुवात नेहमीच कठीण प्रसंगाने होते आणि जर काही अप्रतिम द्यायचे असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. कारण अशक्य गोष्टीही शक्य करणे हे तुमच्या स्वामींच्या आणि तुमच्या हातात आहे. जीवनातील कोणत्याही प्रसंगांना अजिबात घाबरू नका. तुमचा कोणी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी एक लक्षात ठेवा, तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. आमची तुमच्याकडून इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमचे ध्येय साध्य करेपर्यंत थांबू नका. कोणत्याही संकटांना घाबरू नका. तुमची पाठराखण आम्ही निरंतर करणार आहोत. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे आणि ठिकाणही निश्चित आहे. तुम्ही कुठेही जात नाहीत, तर बाळांनो आम्ही तुम्हाला नेतो. आयुष्याचा हा खेळ तुमचा नसतोच, तो खेळ सर्वस्वी आमचा असतो. तुम्ही फक्त निर्धाराने वाटचाल करत राहा. तुमचे दुःख आमचे दुःख आहे आणि तुमचा आनंदही आमचाच आहे. बाळांनो, तुमचे चित्त स्थिर करा आणि तुमच्या कानांवर, हृदयावर आमच्या कृपेचे आणि सत्याचे जे तेज उतरत आहे त्या ऊर्जेचा अनुभव घ्या. तुम्हाला ईश्वराने हा देहरूपी रथ आणि हे जीवन एक अमूल्य भेट दिलेली आहे. याची काळजी घेणे, याला निरोगी आणि शुद्ध ठेवणे हे तुमच्या निर्मळ भक्तीचे पहिले प्रमाण आहे. कोणत्याही क्षुल्लक सुखासाठी किंवा अनावश्यक उत्साहासाठी विवेक गमावून धोका पत्करणे हे योग्य नव्हे. हा संसार म्हणजे अनेक वळणांचा आणि कसोट्यांचा मार्ग आहे. या मार्गावर चालताना सतर्कता अत्यंत आवश्यक आहे. काळजी हीच भक्तीची पहिली पायरी आहे. निष्काळजीपणा मोठा पश्चाताप घेऊन येतो. आज केलेली सावधानता उद्याचा पश्चाताप टाळते. भूतकाळात जे काही घडले ते केवळ तुमच्या संचित कर्मांचा हिशोब होता, जो आता चुकता झालेला आहे. तुम्ही अनुभवलेली तीव्रता आता शिगेला पोहोचली आहे. यापुढे ती अवस्था टिकणार नाही. कारण तुम्ही अंतर्मनाने कोणाचेही इतके वाईट केलेले नाही की नियती तुम्हाला कायम शिक्षाच देईल. तुमचे भोग आता संपत आलेले आहेत आणि भाग्योदयाचे संकेत आता स्पष्टपणे दिसू लागलेले आहेत. तुमचे दिवस बदलले आहेत आणि आता पुढे फक्त उत्साह आणि भरभराट येत आहे. या सर्व परिवर्तनाला आमच्यावरील निष्ठा आणि भक्तीचा आधार द्या. जिथे शुद्ध भक्ती तिथे दैवीय शक्ती. ही भक्तीच तुमची संरक्षक ढाल आहे. आमची कृपा सदैव तुमच्या सोबत आहे. चांगल्या लोकांच्या वाट्याला
चांगल्या गोष्टी मिळण्यास उशीरच लागतो, पण हा उशीर म्हणजे तुमच्या संयमाची आणि निष्काम भक्तीची परीक्षा असते. तुम्ही धैर्याचा आधार घ्या, कारण तुमच्या कल्याणाची वेळ निश्चितपणे लवकर येत आहे. आयुष्याच्या या प्रवासात मोठ्या अडचणी आणि संकट तुमच्या मार्गात येतील, पण तरीही हार मानू नका. तुम्ही अखंड आणि अविचल आहात. आमचा वरद हस्त तुमच्या मस्तकावर सदैव आहे. तुम्ही आपला सन्मार्ग म्हणजेच सत्य आणि धर्माचे आचरण कधीही सोडू नका, कारण श्रद्धा आणि स्वामींचा, तुमच्या भगवंताचा आशीर्वाद हेच तुमचे अदृश्य सामर्थ्य आहे. हे दोन्ही जरी दिसत नसले तरी त्यांच्या तेजाने तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या कोणत्याही मोठ्या कार्याची सफलता तुम्ही मिळवू शकतात. म्हणून बाळांनो, आत्मविश्वास ढळू देऊ नका आणि फक्त प्रयत्न आणि योग्य कर्म करत राहा. संसारातील प्रत्येक संकटांवर मात करण्याची शक्ती तुमच्यात आहे. काळजी करू नका. दररोज श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, दर सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करणे, दर शनिवारी कालभैरवाष्टकम स्तोत्राचे पठण करणे, स्वामींच्या मठात किंवा केंद्रात मिळेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करणे. अशा सेवा उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपला स्वामींच्या आशीर्वादांवर, चमत्कारांवर, पवित्र ऊर्जेवर विश्वास आहेच, तरी इच्छा असल्यास श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, तुम्ही ज्या इच्छेच्या पूर्ततेची आतुरतेने वाट पाहत आहात ती आता निश्चिततेच्या उंबरठ्यावर उभी आहे. हे ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल आणि हा आनंद केवळ योगायोग नाही तर तुमच्या शुभ आणि सात्विक कर्मांचे फलित आहे. तुम्ही नीती धर्माच्या मार्गावर अचूक प्रयत्न करत आहात, म्हणून आपले योग्य कर्म आणि सत्प्रयत्न चालू ठेवा, कारण नियती तुमच्यासाठी सुवर्ण पथाची रचना करत आहे. बाळांनो, तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात, कारण या ब्रह्मांड नायकाची, भगवंताची कृपादृष्टी तुमच्या सभोवती सतत कार्यरत आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात संकटांचे काळे ढग जमा होतात आणि तुम्ही त्या अंधारातून वाट काढू लागतात, तेव्हा तुम्हाला अज्ञात आणि अलौकिक अशी एक ऊर्जा प्राप्त होते. ही शक्ती तुम्हाला त्या अडथळ्यांवर मात करून आत्मविश्वासाने पुढे घेऊन जाते. ही शक्ती म्हणजे केवळ दैवीय अधिष्ठान नसून तुम्ही आणि मी यांच्यातील अखंड प्रेमाचे आणि विश्वासाचे बंधन आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या या जीवन ग्रंथाचा लेखक मी स्वतः आहे हे निश्चित समजा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक वळण आमच्या परम संकल्पनातून साकारलेले आहे. आम्ही तुमच्या संयमाची आणि सहनशक्तीची अंतिम मर्यादा जाणतो. ज्या क्षणी तुमच्या सहनशीलतेचा बांध तुटायची वेळ येईल त्या क्षणी आम्ही निश्चितच तुमच्या आयुष्याचा धडा क्षणार्धात बदलून टाकू. तुमचे कष्ट व्यर्थ जाणार नाहीत, म्हणून धीर धरा आणि अविचल निष्ठेने आमच्यावर श्रद्धा ठेवा. या सृष्टीचा नियम अत्यंत सूक्ष्म आणि न्यायपूर्ण आहे. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावाने आणि खऱ्या अंतःकरणाने दुसऱ्यांसाठी उत्तम कार्य करता, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनात उमटतात. हे सत्कर्म लगेच तुमच्या दृष्टीस पडणार नाही, तर ते गुप्त रूपाने तुमच्यासाठी कल्याणकारी साध्य होत असतात. हा ब्रह्मांडाचा न्याय आहे आणि तो अटळ आहे. म्हणून आपले कर्म नेहमी पवित्र ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव सामर्थ्य म्हणून उभे आहोत. स्वामी सांगतात, जीवनात लोक काय बोलतील यावर तुमचे नियंत्रण नाही, पण बाळांनो, त्यांच्या बोलण्याचा तुमच्या मनावर किती परिणाम करून घ्यायचा आहे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. कोणाच्याही शब्दांमुळे तुमची मनःशांती हरवू देऊ नका. ज्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त त्रास देतात त्यांना फक्त दुःख मानू नका. त्या तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या शिकवणी असतात, कारण त्यातूनच तुम्हाला तुमचे खरे सामर्थ्य सापडते. नेहमी मिळणाऱ्या अपयशामुळे लगेच निराश होऊन जाऊ नका. अपयश हा शेवट नसतो, तर ती यशाची एक पायरी असते. लक्षात ठेवा, अनेक चाव्या निकामी झाल्यावर कधी कधी गुच्छातील शेवटची चावी सुद्धा मोठे कुलूप उघडून टाकते. तुमचा पुढचा प्रयत्न ती तुमची चावी असू शकते. फक्त स्वामींवर, या ब्रह्मांड नायकावर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करा. या जगात विनाकारण काहीही घडत नाही. प्रत्येक घटनेमागे
एक निश्चित आणि चांगले कारण दडलेले असते. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की आता तुमची सहनशक्ती संपली आहे आणि तुम्ही थकला आहात, त्याच अंतिम क्षणी तुमच्या मदतीला आम्ही तिथे असू. स्वामी सांगतात, तुमचे चित्त कधीही भरकटू देऊ नका, त्याला स्थिर ठेवा. तुमच्या अंतर्मनाला नेहमी ठणकावून सांगा की त्या ठिकाणी तुमच्या देवाचे म्हणजे आमचेच वास्तव्य आहे. या विश्वातील कोणतीही शक्ती तुमच्या वाट्याचं हिरावून घेऊ शकत नाही. जे तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हालाच मिळेल. म्हणून चिंता आणि संभ्रमात वेळ वाया घालवू नका. तुम्ही फक्त आपले कर्म स्थिर ठेवा, निस्वार्थ भक्ती आणि नामस्मरण अखंडपणे करत राहा. बाकीच्या सर्व गोष्टींची, तुमच्या जीवनातील सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी आम्ही घेतो. जगामध्ये वावरताना मन मोकळे व्हा, आनंदाने हसा, मोकळेपणाने अश्रू वहा. राग आल्यास क्षणभर चिडून सुद्धा जा, पण लक्षात ठेवा, झालं गेलं तिथेच सोडून द्या. कोणत्याही भावनांना दीर्घकाळ धरून ठेवू नका, कारण त्या तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात. जीवनात बुद्धीच्या जोरावर निर्णय घेणाऱ्या लोकांपेक्षा मनाच्या शुद्धतेने आचरण करणारे लोक, मनाने निर्णय घेणारे लोक अधिक श्रेष्ठ असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे सर्वप्रथम स्वतःच्या लाभाचा विचार करतात, तर मनाचा वापर करणारे दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार आधी करतात. मनाची श्रीमंती ही बुद्धीच्या तीक्ष्णतेपेक्षा अधिक मोलाची आहे. बाळांनो, आयुष्यात निंदा आणि टीका स्वीकारण्यासाठी तयार राहा. ही टीका तुमच्या प्रगतीसाठी पोषक असते. जर तुमची रोज केवळ स्तुतीच होत राहिली तर प्रगतीचा मार्ग खुंटून जातो आणि तुम्ही गर्व आणि अहंकाराच्या दिशेने वाढतात. प्रगतीसाठी आत्मपरीक्षण आणि चुकांचा स्वीकार आवश्यक आहे. आणि नेहमी धनाने श्रीमंत होण्याऐवजी मनाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करा. कारण मंदिराच्या शिखरावर असलेला कलश जरी मौल्यवान सोन्याचा असला तरी भाविक भक्त दगडाच्या पायरीवरच मस्तक टेकवतात. कोणी तुम्हाला कितीही चुकीचे समजू दे, खोटे ठरवू दे, तुम्ही जर सत्याच्या मार्गावर असाल तर मुळीच घाबरू नका. वर बसलेला परमेश्वर प्रत्येकाच्या कर्मांचा हिशोब ठेवत आहे. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, तुमचा मार्ग योग्य असेल आणि तुमचे कर्म स्वच्छ असतील तर या जगात तुमचं वाईट कधीही होणार नाही, यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि धैर्यावर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षात, प्रत्येक निर्णयात आमची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. आजपर्यंत तुम्ही केलेली सेवा, नामस्मरण पुढेही सुरू ठेवा, कारण त्यामुळेच तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य येईल. तुमच्या मनाला असीम शांती प्रदान होईल आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग सुकर होतील. बाळांनो, तुमच्या प्रयत्नांना योग्य ते फळ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. काळजी करू नका, निश्चिंत राहा. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करणे, एखाद्या गुरुवारी स्वामींच्या केंद्रात किंवा मठात खडीसाखर व एक नारळ घेऊन जाणे, दररोज तारक मंत्राचे पठण करणे, गरजूंना मदत करणे, दान धर्म करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.